नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल आलेला असतो आणि ते अर्जुनला फोन करून सांगतात की तो सिक्युरिटी गार्ड अजून नाईट ड्युटीवरनं परत आलेलाच नाहीये. अर्जुन तत्पूर्वी सांगत असतो सावंतांना की मी निघतोच ये, तो स्केच आर्टिस्ट आला का वगैरे. मग सावंत म्हणतात, सर प्रॉब्लेम झालाय, तो आलाच नाहीये नेट ड्युटीवरनं. सिक्युरिटी गार्ड अर्जुनला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो काय ड्युटीवरन कुठे गेला असेल, तो मित्राच्या घरी वगैरे वगैरे. तो सावंत म्हणतो, सर तो मित्राच्या घरी वगैरे जिथे कुठे जाऊ शकतो ना, तिथे आम्ही जाऊन आलोय, पण तो कुठे सापडत नाहीये. अर्जुन, सर मला असं वाटते की तो सिक्युरिटी गार्ड अचानक गायब झाला. अर्जुन सावंतांना म्हणतो, म्हणजे त्या हल्लेखोराने काहीतरी केलेलं दिसते. सिक्युरिटी गार्डला सावंत म्हणतात, कसं शक्य आहे सर, आपल्या तिघा व्यतिरिक्त हे सगळं कोणालाच माहिती नव्हतं. अर्जुन म्हणतो, तो फॉलो करत असेल कदाचित त्या सिक्युरिटी गार्डला, तुम्ही तपास करा सिक्युरिटी गार्डच्या. आता सावंत म्हणतात, आमचा तपास सुरू आहे, काही कळलं तर लगेच कळवतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. सावंत बाय असं म्हणून त्याने फोन ठेवलाय, पण आता विचार करतो फोन ठेवल्यावर सायलीला सध्या काही नको सांगायला, उगाच ती विचार करत बसेल. आता सायली म्हणत असते अर्जुनला, मी जरा आलेच. अर्जुन पुन्हा बेडरूममध्ये आलाय. मग अर्जुन म्हणतो, तू कुठे निघालीस. आता सायली म्हणते, अहो आई ना, खूप टेन्शन आल असेल ना अश्विन भाऊजीच बाळाच्या, आणि अश्विन भाऊजीच्या आई खूप विचार करत असतील, जाऊन जरा बोलून येते त्यांच्याशी. अर्जुन म्हणतो, मम्मा जर विसरली असेल तो टॉपिक तर तू उद्या. अगं तू मग तिथे जाऊन कशाला तो विषय काढतेस. सायली म्हणते, अहो पण आईंनी त्रास करून घेतला असेल तर. अर्जुन म्हणतो, अगं सायली, हे बघ, तू ना सध्या बाकीचे विषय सोडून दे, तू फक्त आपल्या बाळाचा विचार कर. आपल्याला प्रियाची प्रेग्नन्स महत्वाचीची नाहीये, आणि आधीच तर तुला तुझ्या बालपणीच काही आठवत नाही, त्याच्यात तू आधी स्थान घेतेस. आणि आता सायली आता पुन्हा विचारात पडते त्या गोष्टीच्या आणि म्हणते, अर्जुनला मला आठवतच नाहीये, मला पूर्वीच सगळं कसं बरं आठवेल. पुन्हा अर्जुन आहे ना. प्रेक्षकांनो, आता सायलीला मदत केली आहे तिच्या लहानपणीच्या आठवणी रिक्रिएट करण्यासाठी, आणि फार काही कष्ट नाही घ्यावे लागले त्याला. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सायलीला ते सगळं पटापट आठवलंय, असं त्यांनी आजही दाखवलंय. आणि आता उद्याच्या भागात पण ते बरंच काही दाखवणार आहे, जे बघायला छान वाटते. अर्जुन म्हणत असतो, मला सांग बायको, म्हणजे असल्या कुठल्या गोष्टी तुला आठवतात का ज्यामधून तुला आणि तन्वीच म्हणजे लहानपणीच तुझं काही कनेक्शन फील होतं. सायलीला आता त्या तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी पाहिल्यावर बरंच काही आठवतं ना. ते तिला आठवतं म्हणजे ती प्रतिमात्याकडे होती ना, तेव्हा प्रतिमात्याने तिला तन्वीच्या लहानपणीच्या त्या गोष्टी दाखवल्या. सायली ती गोष्ट आठवते आणि अर्जुनला सांगते, अहो खरं तर मला तिची प्रत्येक वस्तू बघून, प्रत्येक एक तिच्या लहानपणीच्या वस्तू बघून आठवत होतं मला थोडं थोडं. अर्जुन म्हणतो, तिच्या काही वस्तू असतील का आपल्या घरी. सायली म्हणते, अहो ज्या ज्या तन्वीच्या बाबतीतल्या वस्तू होत्या त्या सगळ्या बघून झालेत की आता काहीच नाहीये. अर्जुन म्हणतो, अगं आहे ना सायली, तन्वीच गाठवड आहे आपल्याकडे. सायली एकदम खुश होते आणि म्हणते, अरे हा त्यातल्या वस्तू बघून मला काही आठवेल का. अर्जुन म्हणतो, बघूयात, प्रयत्न करूयात आपण, असं म्हणून अर्जुनने आता कपाट उघडलाय आणि तन्वीच ते गाठोड आहे ना सायलीचंच आहे ते. आता ते गाठोड त्याने बाहेर काढलंय. सायलीला आता त्यातल्या काही गोष्टी बघून थोड दुसर आठवत बर का. त्यांचा हा प्रवास यांनी छान दाखवलाय. काय होतं प्रेक्षकांनो, कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप बोरिंग वाटतात, पण त्या गोष्टी स्टेप बाय स्टेप पुढे जात असताना ते दाखवत असतात. आता इथे मात्र अश्विनचा सीन घेतलाय. अश्विन प्रचंड डिस्टर्ब आहे बर का प्रेक्षकांनो. प्रियाच्या त्या बोलण्यामुळे त्याला सतत आठवत की प्रिया विनवण्या करते की हे बाळ तुझंच आहे म्हणून. तेवढ्यात तिथे कल्पनाताई येतात बर का, आणि अश्विनला म्हणतात, अश्विन बाळा, अरे तू जेवला नाहीस,
थोडसं खाऊन घे बरं. अश्विन म्हणतो, मम्मा मला भूक नाहीये. कल्पनाताई आता थोड सोडतात त्याला आणि म्हणतात, अश्विन चल, मनमानी नको करूस, खाऊन घे बरं. बघ बरं माझ्याकडे, चल खा बेटा आता. त्या एक घास त्याला खाऊ घालत असतात. अश्विनच्या विचाराच लक्ष थायावर नाहीये. साहजिक आहे प्रेक्षकांनो, अश्विनच्या मनाची ही अवस्था होणं. आता कल्पनात ताई म्हणत असतात, अश्विन बाळा, तुला असं नाही का रे वाटत की ते बाळ असेल तुझं म्हणून? बेटा ते बाळ तुझं असलं तर नाही म्हणजे तू एवढा कठोर निर्णय कसा काय घेऊ शकलास रे? आता अश्विन त्यावर उत्तर देतो, अगं मम्मा हे बघ, नाही, मला 100% खात्री आहे की ते बाळ माझं नाहीच आहे. आणि तू पण असा मनात विचार आणू नकोस बरं. आपण जितके त्या प्रियापासून लांब राहू ना, तितके आपण सुखी राहूयात. कल्पनाताई म्हणतात, अश्विन अरे काय खरं काय खोट काही कळत नाहीये रे मला. अश्विन म्हणतो, अगं न समजण्यासारखं काय आहे मम्मा? दादाने प्रियाच्या अखेरचे सगळे पुरावे आपल्या समोर ठेवले होते आणि आपल्यालाच कळलंय ना सगळं की ती प्रिया कशी वागत होती. आधी काय ममा, कशावरण प्रियाने आणखीन पुरुषाला तिच्या जाळ्यात ओढलं नसेल? आणि ममा मला सांग, माझाही तर तिने वापरच केला होता ना? बापरे प्रेक्षकांनो, हा जरा मोठा गोंधळ आहे. म्हणजे आता मला असं वाटायला लागलंय, तुम्हालाही असंच वाटते ना? म्हणजे अश्विन असं प्रिटेंड करतोय की ते बाळ त्याचं नाही, पण सपोज अश्विनला जर कळलं की ते बाळ त्याच आहे तर तो नक्कीच भावूक होऊ शकतो बर का या बाबतीत. मग कल्पनात ताई रडत असतात आणि अश्विनला म्हणत असतात, बेटा अश्विन मला सगळं कळते रे. अरे सगळं कळत्य मला एवढंच वाटते की तू या सगळ्याचा त्रास नको रे बाबा करून घेऊस. तुझ्यात आणि अस्मितात किती फरक आहे रे अश्विन. अरे ती पटकन तिच्या दुःखातून बाहेर पडली आहे. ती हसत पुढे जाण्याचाही प्रयत्न करतीये, पण तुला ते नाही जमत रे अश्विन. अजून सुद्धा अश्विन म्हणतो, मम्मा मी प्रयत्न करतोय पण हे सगळं माझ्या डोक्यातून जाऊ नये म्हणून. प्रिया सतत खोट बोलतीय. अजून सुद्धा प्रिया मुद्दाम खोट बोलते, मला माहिती आहे, पण आता ना मी बाळाचा विचार माझ्या डोक्यातून काढूनच टाकणार आहे. आणि मम्मा तू सुद्धा काढून टाकता तो विचार? कल्पनाताई म्हणतात, हो अश्विन तू म्हणतोयस ना तसंच होईल, पण प्रियाची गोष्ट तू आमच्यापासून लपवायला नको होतीस. अश्विन म्हणतो, मम्मा बघ आता हे सगळं ऐकल्यावर तुला किती त्रास होतोय. अगं हा त्रास टाळण्यासाठीच मी तुम्हाला सांगत नव्हतो, दुसरा माझा काहीच हेतू नव्हता. कल्पनाताई म्हणतात, कळते रे राजा मला, पण तू ना आता या सगळ्याचा विचार नको करूस बरं, आणि कसल्याच त्रास करून घेऊ नकोस. मला एवढंच पाहिजे बेटा, तू खाऊन घे बरं, खाऊन घे. अश्विन आता 1-2 घास खात असतो. त्या पोहे का काहीतरी केलेलेत कल्पनाताईंनी त्याच्यासाठी. कस ना प्रेक्षकांनो, काही लोकांना खूप इमोशनल असतात. अश्विनसारखे झालेल्या गोष्टी विसरण जरा अशक्य असत अशा लोकांना असतो. काहींचा स्वभाव अस्मिताचा स्वभाव जरा वेगळा आहे. आणि तसंही प्रियाने एवढी मोठी गोष्ट अश्विनला सांगितली, त्यामुळे तो डिस्टर्ब होणं साहजिक आहे. बाळ होण हे कोणाच्याही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि त्यातून या अश्विनवर जी परिस्थिती आली आहे ती कोणावरही येऊ नये. बिचारा अश्विन. कल्पनाताई आता त्याला जवळ घेतात आणि तो थोडासा रडत असतो. आता कल्पनाताई जवळ मस्त दाखवतात अश्विनचे सीन. अश्विन जे काही सीन करतो ना प्रेक्षकांनो, म्हणजे या मालिकेतले सगळे कलाकारच टॉप 1 येता. त्यामुळे मला ही मालिका बघायला फारच आवडते. आता अर्जुनने तन्वीच म्हणजे सायलीचंच लहानपणीच ते गाठोड काढलंय. मधुभाऊंकडे होत ना ते लाल गाठोड अर्जुन, त्यातला आता एक वस्तू सायलीला दाखवतो. सायली आता तिच्या लहानपणीचा फोटो बघते आणि एक गोष्टी अशा आठवायला लागते. आता ती थोडा प्रयत्न करत असते तेव्हा तिला आठवतात काही गोष्टी, त्या छोट्या बाहुल्यात नवीच्या वगैरे जे सामान ते ती बघते, निहाळते आणि थोडंस तिला आठवायला लागत. दुसरंच ते मागे आठवत ना तसंच. आणि अर्जुन तिला निरखून बघत असतो. अर्जुन आणि सायली
म्हणजे जेव्हा लहान असतात ना तेव्हा ते ॲक्सिडेंट झाला ना प्रतिमाम. म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी तो सीन हिला आठवतो. ती बाहुली पाहिल्यावर अर्जुन आता विचार करतो. मला असं वाटत होतं की या वस्तू बघून सायलीला चक्कर येते, पण म्हणजे हे मनात बोलतोय बर का अर्जुन आणि विचार करतो सायली हे सगळं बघितल्यावरती तिला कसं तरी व्हायच्या आधी 2 गाठवडे इथे असायची प्रियाच्या आणि तिच्यात नवीच गाठवड पाहिल्यावर सायलीला चक्कर यायची. आता पण या वस्तू पाहिल्यावर तिला चक्कर येईल का अर्जुन हे मनात विचार करत असतो. सायली त्या सगळ्या गोष्टी हातात घेऊन आठवायचा प्रयत्न करत असते. मग अर्जुन हाणतो काही त्रास होतोय का तुला बायको काय आठवते का सायली म्हणते त्रास नाही होते. अहो पण या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत हे सगळं कळतं मला पण चक्कर वगैरे नाही येते. ते या सगळ्या वस्तूंच्या बाबतीत तन्वीच्या म्हणजे या माझ्या आहेत हे कळतं पण सायलीपासून तन्वीपर्यंत जाण्याचा मार्गच मला सापडत नाहीये. अर्जुन आता तिच्याकडे बघत राहतो आणि इथून पुढे दाखवलाय राकेशच्या सीन. मी म्हटलं होत ना प्रेक्षकांनो परवा बोलता की राकेशना अजूनही त्यांनी लल्लूच दाखवलाय तसंच काहीतरी प्रकार आहे. त्यांनी सुरुवातीला थोडासा प्रयत्न न केला राकेशला स्मार्ट वगैरे दाखवण्याचा, पण तसं नाहीये बर का. राकेश आता बघा नागराजला जेलमध्ये भेटायला गेला आणि नागराजला सांगतोय पप्पा मी उडी मारली आणि तिथून सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला आणि थेट रूममध्ये घुसलो. अर्जुन साहिली रूममध्ये होती पण अर्जुन आला त्यामुळे ती वाचली. नागराजने त्याला पटकन आणलं बर का तोंडात आणि म्हणतो ए बावळट अरे बेक्कल. राकेश म्हणतो पप्पा काय झालं का बरं मारलं. नागराज म्हणतो मूर्खा देव अक्कल वाटत होता तेव्हा काय संपावर गेला होता का तू. अरे साहिलीचा जीव घे असं कधी बोललो मी तुला. राकेश म्हणतो पप्पा तुम्हीच सांगितलं ना की सगळ्यांची वाट लावायची. नागराज म्हणतो वाट लावायची म्हणजे जीव घ्यायचा असा अर्थ नसतो. राकेश अरे नसते उद्योग करून तू माझी वाट लावली असती कशाला. काही उद्योग करतोय बाबा. अरे बसला असता इथे ना माझ्या सोबतीला येऊन मग. अरे काय राकेश असा मूर्खपणा केलास ना मार खाशील पुन्हा माझ्या हातचा. अरे बाबा आधीच तो अर्जुन मला धमकी देऊन गेलाय मला फासावर चढवेल म्हणून. असले काही उद्योग करून पुन्हा माझा ताप वाढू नकोस बावळट. आधीच सांगतोय अर्जुन आणि सायलीला हलक्यात घ्यायचं नाही. राकेश आज तू बाबरतोयस गोड गोड बोलून त्यांच्या समोर, पण ते दोघे खूप हुशार आहे बर का. तुझा खरा चेहरा कधी समोर आणतील ना तर तुला समजणार पण नाही. राकेश म्हणतो मला वाटलं होत त्या सायलीला मारून टाकलं तर सुभेदार या सगळ्यातून सावरणारच नाही. नागराज म्हणतो अरे तुला कोणी विचारल तुला काय वाटत ते मी सांगतो तेवढं कर ना. स्वतःचा डोक कशाला वापरतोयस मूर्खा. असा कोणाचा जीव घ्यायला जाऊ नको बाबा मूर्खा. नागराजन आता पुन्हा त्याच्याकडे हात करतो बर का म्हणजे त्याला आता राकेशच्या डोक्यावर हात फिरवायचा असतो तेव्हा राकेश दचकतो बर का. प्रेक्षकांनो त्याला वाटत की नागराज पुन्हा कानाखाली मारतोय की काय. नागराज म्हणत असतो त्याच्या डोक्यावर हात फिरवून राजा अरे असं नको करू रे बाबा. तू माझी एकमेव शेवटची अपेक्षा आहे रे. अरे मी बाकी कोणाकडन अपेक्षा ठेवणार. त्या महिप्तकडन काही अर्थ आहे का आता त्याच्याकडे अपेक्षा ठेवणं. बाबा राकेश हे बघ असं करू नको बाबा. राकेश तो सचिन आहे ना त्याची मदत घे. थंड डोक्याने एक प्याद असं पुढे सरकवायचा बर का. आणि आता असा विचार पण नाही करायचा कोणाचा जीव घ्यायचा बर का. आलं का लक्षात. राकेश म्हणतो पा आता पुन्हा असं करणार नाही. त्याच्या बोलण्यावरून वाटते बर का. प्रेक्षकांनो म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच तो करतो. आज या सीनवर तरी दिसलंय मला प्रत्येक एपिसोडना काहीतरी इंटरेस्टिंग असं देऊन जातो. प्रेक्षकांनो आपल्याला असं वाटत आपल्याला की मालिका बोरिंग चालली आहे. ठीक आहे थोडीशी ताणतायत ते स्टोरी, पण बहुतेक त्यांना आता सध्या अजून मालिका संपवायची नसेल. पण मला असं वाटते की 1-2 महिन्यात बहुतेक तरी ही मालिका संपेल एक अंदाज आहे बर का माझा. असा असो आता अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय
त्यांनी अर्जुन म्हणत असतो, सायली, हे बघ, तू ना इतका विचार करू नकोस, तूच नवीस, हे कळल ना. आपल्याला आता हळूहळू तुला तन्वीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग पण मिळेल. आठवतील तुला लहानपणीच्या आठवणी. सायली म्हणते, नाही ना, कशा आठवतील आठवणी अर्जुन. तिला ते एक पॉझिटिव्ह बोलत असतो, अगं बघ आधी तुला या सगळ्या आठवणी बघितल्या, या वस्तू बघितल्या लहानपणीच्या की चक्कर यायची, आता कुठे आली बघ चक्कर, तुला नाही आली ना. सायली म्हणते, हे बघा आता ह्यानी ना काही साध्य होणार. आपल्या आश्रमात जी गोरगरीब भक्त मंडळी येतील ना, त्यांच्यासाठी मोठच्या मोठं अन्नछत्र, भक्तांसाठी एक छान मोठं म्हणजे अन्नछत्र उघडायला विसरू नका. बघा, एवढीच माझी इच्छा आहे की आपल्या आश्रमातन कोणीही उपाशी जाता कामान. त्यावर ती मुलगी खुश होते आणि म्हणते, हो चालेल महिप्त बाबा, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे चेंजेस करून घेते आणि लगेच तेच कळवते तुम्हाला. या बाजूला करूयात आपण अन्नछत्र आणि बाजूला ना असं 24 तास चालू असेल. बघा अन्नछत्राची सेवा. मग महिप्त म्हणतो, हो चालेल चालेल बेटा, तू ठरवलस ना तर सगळं उत्तमच असणार. मला काही काळजी नाही देवा, तुझ्या लेकराच्या पाठीशी रहा रे देवा. आता ती मुलगी म्हणते, ठीक आहे महिप्त बाबा, मग आता हा प्लन तुम्ही अप्रूव्ह केलाय ना, मी पुढच्या कामाला लागते. महिप्त म्हणतो, हो चालेल. लगेच तेवढ्यात महिप्तला कोणाला तरी फोन आला म्हणून महिप्त बाजूला जातो. बर का. मग लगेच सचिन त्या मुलीला काय विचारतो बघा. म्हणजे सचिनला आता एक आयडिया मिळाली आहे पैसे कमवण्याची. काय आहे प्रेक्षकांनो, मालिकेत तेच दाखवतात जे आजूबाजूला चालू असतं. आता यात आपण डायरेक्ट असं आक्षेप नाही घेऊ शकत ना, शेवटी हे एक एंटरटेनमेंट आहे. आता हे आपण आपल्या मनाला कितपत लावायचं हे आपल्या हातात असतं. आता ती मुलगी तो नकाशा गोळा करत असते तेव्हा सचिन तिला म्हणतो, एक्सक्यूज मी, नाही म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही महिप्त बाबा, बहुगुणी बाबांवर खूप विश्वास दाखवताय, तुम्ही त्यासाठी हा आश्रम बनवायला निघालात. मग ती मुलगी म्हणते, हो म्हणजे काय, 100% मी महिप्त बाबांच्या आशीर्वादाशिवाय कधीच काही करणार नाही. त्यांच्यामुळे माझा बिझनेस खूप वाढलाय. मी त्यांच्यासाठीही छोटीशी मदत नाही का करू शकत. सचिन म्हणतो, तुम्ही आता हा आश्रम बांधायला घ्याल ना, म्हणजे हाला 1-2 कोटी कसेही लागतील. ही मदत तुमच्यासाठी छोटी असेल काय. त्यावर ती मुलगी म्हणते, हो म्हणजे काय महिप्त बाबांमुळे माझा जो फायदा झालाय ना, त्यामुळे ही अमाऊंट काहीच नाही. आणि मी महिप्त बाबांना जितकं देईल ना, तितकं माझ्यापर्यंत ते परत येईल, हे मला माहिती आहे. आता सचिन म्हणतो, अच्छा म्हणजे तुमच्यासारखे जे बाकीचे बिझनेस ओनर आहे ते पण तुमच्यासारखाच विचार करता का. तर तुमच्यासारखाच विचार करतात का. त्यावर ही मुलगी म्हणते, प्रत्येकाच श्रद्धास्थान हे वेगवेगळं असतं. ज्याला ज्याचा जसा अनुभव असेल तसा तो विचार कराणी. तसंही महिप्त बाबांचा हात ज्याच्या पाठीवर आहे तो असाच विचार करेल. बर का येते हा मी, असं म्हणून ती निघून जाते. मग सचिन विचार करायला लागतो, म्हणजे अण्णांचं हे महिप्त बाबा होणं मला खूप मोठं फायदा देऊन जाणार आहे. तर ही मूर्ख माणसं ज्याच्याकडे श्रद्धास्थान म्हणून बघताय त्याच्याकडे जर मी बिझनेस म्हणून बघितलं तर माझी कमाईच कमाई होणार आहे. म्हणजे आता हा अण्णांच्या हाताखालचा माणूस तर झालेलाच आहे, पण आता अण्णा हे आश्रम वगैरे चालवणार आणि हा सचिन सगळी वरची मलाई खाणार. काय तरी प्रेक्षकांनो अवघडच आहे. चला तर मग आता शेवटचा सीन आपण बघत आहोत. अर्जुनने सायलीला ती तन्वी असल्यासाठी बरीच मदत केली आहे, ओळख पटवून देण्यासाठी. तो आता बोर्डवरती ना एक DNA वगैरे असे काहीतरी शब्द लिहित अर्जुन म्हणतो, सायली आता आपण सगळ्यात आधी DNA टेस्ट करूयात. प्रियाने तुझं ते सॅम्पल दिल्या ना DNA टेस्टच्या वेळेला, तिच्या आणि आपण मैनावतीची टेस्ट केली होती. मी ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल लगेच मॅच करवतो आणि त्या डॉक्टरांना सांगतो की लवकरात लवकर आम्हाला सॅम्पलचे टेस्ट द्या. आणि हो, त्या टाईमला ना तू कार आणि ड्रायव्ह घेऊन आत्याकडे जा. बर का. सायली म्हणते, हो तुम्ही तर डॉक्टरांना सांगा मागच्या वेळेला
ते जसे सतर्क होते तसे सतर्क रहा म्हणा. त्या सॅम्पल्स जवळ कोणी पोहोचता कामा नाही. तसंही प्रिया आता जेलमध्ये, तसं काही आता प्रॉब्लेम नाहीये, पण तरीसुद्धा त्या सॅम्पलपर्यंत कोणी पोहोचता कामा नाही. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, लास्ट टाईम सारखं मी सगळी सिक्युरिटी व्यवस्थितच ठेवेल. आता सायली राहता राहिला प्रश्न. रिक्रिएशनच्या डॉक्टरांनी सांगितले, तुला छोट्या छोट्या गोष्टी रिक्रिएट करायच्या, ते आपण करून बघूयात. सायली म्हणते, आपण जर जुन्या गोष्टी परत परत करून पाहिल्या तर म्हणजे बघा ना, आता सध्या ज्या गोष्टी मला दिसतात त्या अर्धवटच असतात, त्याने काहीच हाती लागत नाही. अर्जुन म्हणतो, अगं नो प्रॉब्लेम, करून बघूयात ना. ब्याच गोष्टी छोट्या छोट्या तुझ्या सबकॉन्शियसमध्ये आहे, त्यामुळे तुला आठवत नाहीये, पण आपण बघूयात त्या रिक्रिएट करून. सायली म्हणते, मला सांगा ना, तुम्हाला तुमच्या आणि तन्वीच्या काही गोष्टी आठवतात का? अर्जुन म्हणतो, थांब जरा एक मिनिट. असं म्हणून त्याने बोर्डवर काही शब्द लिहिलेत. सायली म्हणते, दाखवा ना मला बाजूला, मला काय लिहिताय बघू द्या ना. अर्जुन म्हणतो, थांब सायली, लितर दे. अर्जुनने आता काही शब्द लिहिलेत बोर्डवर आणि म्हणतोय, हे वाच. सायली वाचते ते बोर्डवरचे शब्द, आईस्क्रीम, लॉकेट, सेंटेड इरेझर. काय हे सगळं? अर्जुन म्हणतो, आता तुला काही आठवते का हे वाचून? सायली म्हणते, नाही ना. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हरकत नाहीये, आपण या गोष्टी पुन्हा रिक्रिएट करूयात, म्हणजे तुला आठवतील सगळं. सगळ्यात आधी आपण आईस्क्रीम खाऊन रिक्रिएशन करूयात. सायली आता त्या गोष्टीचा विचार करायला लागते. आईस्क्रीम खायचं आता म्हणजे काय करायचं? म्हणजे आईस्क्रीम खायचं. असो, आता त्यांनी आजचा हा एपिसोड इथे संपवला बर का मंडळी. एक नॉर्मल एपिसोड होता आजच्या. आता उद्याच्या भागात छान दाखवणार आहे. ते अर्जुन आता सायलीला आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणून खाली नेतो किचनमध्ये आणि हळूच आईस्क्रीमचा डब्बा उघडायला लागतो फ्रीजमधून. तेव्हा सायली त्याला म्हणते, अरे अर्जुन, अरे लवकर उघड ना फ्रीज, लवकर उघड अर्जुन. असं ती एकदम अर्जुनला बोलायला जाते, कारण तिला ते लहानपणीची तन्वी आणि अर्जुन दिसत असतात बर का. समोर जे तन्वी बोलत असते लहानपणी तेच ही अर्जुनला बोलत असते सायली आणि म्हणत असते अर्जुनला, अरे अर्जुन, आपण त्या डब्यातच खाऊयात ना. अर्जुन तिला म्हणतो, अगं बायको, डब्यातन कशाला, आपण बाऊल घेऊयात ना, वाटी घेऊन खाऊयात ना आईस्क्रीम, म्हणजे आईस्क्रीम. ते सायली म्हणत असते, त्याला नको रे अर्जुन, बाऊल कशाला, अरे डब्यातच छान लागत ना ते आईस्क्रीम. आता अर्जुन आणि सायली असे तिथे स्वयंपाकघरात बसून आईस्क्रीम खातायत आणि सायलीला आता ते लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी समोर दिसतात आणि त्यामुळे ती आश्चर्यचकित होते. अर्जुन तिला म्हणतो, बघ आठवतंय ना तुला काहीतरी? सायली म्हणते, अर्जुन हळू खाना, आईस्क्रीम सगळं संपवून टाकशील. मग अर्जुन तिला म्हणतो, बघ बघ आठवलं ना तुला सगळं? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.